तो राजा कसा बनला? एकेकाळी एका विशाल पर्वतरांगांमध्ये गरुडांचे भव्य राज्य होते. त्या राज्याचा एक वृद्ध गरुड राजा होता. त्याला 3 गरुड मुलं होती. मोठे 2 गरुड खूप हुशार, चतुर आणि स्वतःवर गर्व करणारे होते. पण धाकटा गरुड शांत, साधा आणि नम्र होता. त्यामुळे बाकी सर्वजण त्याला कमी समजत असत. गरुड राजा म्हातारा झाला होता आणि त्याला चिंता वाटू लागली की आपल्यानंतर या राज्याचा राजा कोण होणार. एके दिवशी त्याने आपल्या 3 मुलांना बोलावले आणि म्हणाला, माझ्यानंतर या राज्याची जबाबदारी त्या गरुडाकडे जाईल जो सर्वात योग्य आणि बुद्धिमान असेल. असे म्हणत त्याने आकाशात 3 जादुई पिसे उडवली. तो पुढे म्हणाला, ज्या दिशेला तुमची पिसे जातील त्या दिशेने उडत जा आणि माझ्यासाठी सर्वात सुंदर आणि दुर्मिळ आकाशरत्न घेऊन या. मोठ्या गरुडाचे पीस पूर्वेकडे, दुसऱ्या गरुडाचे पीस पश्चिमेकडे गेले. पण धाकट्या गरुडाचे पीस थोडेसे उडाले आणि जवळ अंतरावर जमिनीवर पडले. हे पाहून दोन्ही मोठे भाऊ हसू लागले, थट्टा करू लागले. धाकट्या गरुडाला थोडं वाईट वाटलं, पण त्याने हार मानली नाही. तो आपल्या पिसाजवळ गेला. तिथे त्याला पर्वताच्या पायथ्याशी एक गुप्त गुहा दिसली. तो आत गेला. गुहेमध्ये त्याला एक ज्ञानी घुबड दिसले. घुबडाने विचारले, बाळा, तुला काय हवं आहे? मला जगातील सर्वात सुंदर आकाशरत्न हवे आहे. घुबडाला त्याचा नम्रपणा आवडला आणि त्याने आपल्या पंखाखालून एक चमचमणारे निळसर सुवर्ण आकाशरत्न बाहेर काढले. मोठ्या भावांच्या हाती काहीच लागले नाही. धाकटा गरुड ते रत्न घेऊन राजवाड्यात परत आला. धाकट्या गरुडाने आणलेले आकाशरत्न सर्वात सुंदर आणि अनमोल होते. हे पाहून गरुड राजा खूप आनंदी झाला. तो म्हणाला, खरी बुद्धिमत्ता ताकद, गर्व किंवा बाह्य रूपात नसते. ती नम्रता, संयम आणि चांगल्या मनात असते. अशा प्रकारे धाकटा गरुड राज्याचा नवीन राजा बनला आणि त्याने न्यायाने राज्य केले.